सध्या विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर उष्णतेची लाट आहे आणि या उष्णतेच्या लाटीचा परिणाम अमरावती जिल्ह्यावर देखील झालेला आहे। अमरावतीतलं आजचं तापमान जर आपण पाहिलं तर जवळपास 44 अंशापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। त्यामुळं रस्त्यावरची गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात अशाच पद्धतीने हीटवेव्हचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर मार्च महिन्यातच 6 वर्षाचं जे आहे ते उष्णतेचं रेकॉर्ड मोडलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा उष्णतेची लाट आलेली आहे। सध्या एप्रिल महिन्याचा जर आपण पाहिलं तर शेवटचा आठवडा सुरू आहे आणि या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते ऊन तापायला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने सांगितले की पुढील काही दिवस अशाच पद्धतीनं हीटवेव्हचा सामना जो आहे तो अमरावतीकरांना करावा लागणार आहे। घराबाहेर निघणारे प्रत्येक जण जे आहेत ते काळजी घेऊन जे आहे ते घराबाहेर निघतात। दुसरीकडे सिग्नल जे आहे ते अजूनही सुरू आहे, त्यामुळं सिग्नल दुपारच्या वेळेला बंद करावी अशी मागणी नागरिकांची। आपल्यासोबत काही नागरिक आहे, दादा काय सांगणार, उन्हात देखील सिग्नल सुरू आहे, काय मागणी आहे? साहेब इथं काहीतरी काही सावलीसाठी पाहिजे, नाही तर नेट वगैरे बांधायला पाहिजे। किती लोकांना त्रास होऊ राहिला, लहान लेकरं घेऊन शाळेतून येताना करतात, इकडे खूप त्रास होऊन राहिला। आपण बघू शकतो उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याच्या या संपूर्ण वातावरणामध्ये महानगरपालिकेने प्रत्येक सिग्नलवर जे आहे ते हिरव्या नेट बांधाव्या, जेणेकरून सावली जी आहे ती वाहन चालकांना मिळेल अशी मागणी जी आहे ते केलेली आहे। प्रचंड ऊन जे आहे ते सध्या विदर्भामध्ये तापत आहेत, अमरावतीमध्ये तापत आहेत। त्यामुळं आगामी काळामध्ये जर असंच ऊन तापलं तर त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो। त्यामुळं काळजी म्हणून जे आहे ते महानगरपालिकेनं प्रत्येक सिग्नलवर हिरवी नेट बांधली पाहिजे अशी मागणी जी आहे ती दुचाकीस्वारांनी केलेली आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।